दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेवा गुरु दत्तात्रेया श्रीपाद श्री वल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज। आज तुम्हा सर्व साधकांचे मी आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तुमचा वेळ फार महत्त्वाचा आहे, तर तुमचा वेळ वाया न घालवता मी आज तुमचे काही प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत आणि तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे। तरी कृपया हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तुमच्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आहेत। पहिला प्रश्न, उंबरठ्यावर लिंबू ठेवल्यानंतर त्या लिंबाचं काय करायचं? बाहेरून आल्यानंतर तो फेकायचा, सारवायचं? लिंबू उंबरठ्यावर ठेवून बाहेर फेकायचं? माझ्या माहितीप्रमाणे मी असं कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही की लिंबू उंबरठ्यावर ठेवून बाहेर कार्यक्रम करायला जायचं आणि बाहेरून आल्यानंतर तो फेकायचा किंवा सारवायचं। एक गोष्ट इथे ध्यानात घ्या, जे लिंबू आपण उंबरठ्यावरून उतरवतो किंवा उंबरठ्यावर ठेवतो त्या लिंबूला कधीही तिथेच कापून त्याच्या रसाने सारवायचं नाही। हे तुमच्यासाठी किंबहुना तुमच्या कुटुंबासाठी फारच घातक ठरू शकतं। तुमच्या वास्तूची देवता किंवा तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरील शक्ती, उंबरठ्याच्या आतमध्ये असलेली शक्ती याचा एकत्रित परिणाम, उलटा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो किंवा तुमच्या घरातल्या कोणालाही त्याचा फटका पडू शकतो। म्हणून उंबरठ्यावर लिंबू ठेवल्यानंतर ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा प्रश्न विचारलात त्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्ही ऐका की मी नेमकी काय विधी सांगितलेली आहे। बाहेरून आल्यानंतर ते लिंबू तुम्हाला फेकावंच लागेल। त्या लिंबूला तिथे कापू नये, कुठेही कापायचं नाही। उंबरठ्यावर जर लिंबू ठेवला असेल किंवा उतरवलं जरी असेल बाहेरून चौकटीवरून, त्या लिंबूला वाहत्या पाण्यात सोडा किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी ठेवायचं आहे। प्रश्न दुसरा, अमावस्याला कोणी कापून टाकला आहे, त्यावर उपाय काय? तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहात हा प्रश्न फारच अर्धवट आहे। अमावस्येला कोणाला कापून टाकलं किंवा कोणी काय केलं? तुम्ही लिंबू कापायचं म्हणताय की दुसरं काही कापायचं म्हणताय? हे ह्या प्रश्नातून स्पष्ट होत नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचा प्रश्न पुन्हा सविस्तर तुम्ही विचारा। पुढचा प्रश्न, ज्या वस्तू मिळू शकत नाहीत त्या वस्तू तुमच्याकडे ठेवा। हा उपहासात्मक प्रश्न आहे की नेमका कुठल्या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे मला कळत नाही। ज्या वस्तू मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो त्या वस्तू जिथे पूजेचं साहित्य मिळतं किंवा जिथे हवनाची सामग्री मिळते, जिथे काही क्रिया करण्याचं सामान मिळतं, तिथं ह्या वस्तू मिळतात। त्यामुळं त्या फक्त मी माझ्याकडे जपून ठेवण्यासाठी माझा हेतू नाही। माझा हेतू तुम्हाला मदत करण्याचा आहे। तुम्ही त्या वस्तूंचा योग्य रीतीनं वापर करून यश मिळवण्यासाठी असतो। आता त्या वस्तूंचा तुम्हाला कितपत वापर करायचा आहे हे सर्वस्व मी तुमच्यावर सोपवतो। पुढचा प्रश्न, कल्याणचा पत्ता द्या। मला आठवतंय 3 ते 4 महिन्यांपूर्वी कल्याणला जे बाबा राहत होते त्यांचा पत्ता दिला होता, पण त्या ठिकाणी केवळ 1-2 जणच जाऊन आले आणि त्यांचा तसा मला रिप्लाय आला की बाबा भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं पुढच्या काही दिवसानंतर बोललेलं आहे। तर काही साधकांचा असा रिप्लाय आला की मी एकटी आहे, मला जायला जमणार नाही, रात्रीची वेळ आहे। तर मग अशी जर कारणं असतील किंवा तुम्हाला जर फक्त टाइमपास करायचा असेल तर अशा वेळेला पत्ता मागत जाऊ नका, हे मी स्पष्टपणे सांगतो। आता कल्याणचा जो पत्ता तुम्ही विचारत आहात त्या पत्त्याचा असा प्रॉब्लेम झालाय की दिवाळीच्या अगोदर कल्याणचे जे बाबा होते ते वारले, ते आता हयात नाहीत, ते वारले आहेत। त्यामुळं त्या जागेवर, त्या गादीवर आता कोण बसतंय हे सध्या तरी मी सांगू शकत नाही। त्यांचा मुलगा पूर्वी बसायचा, पण आता नोकरीच्या कारणास्तव ते देखील बसतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही। आणि तरीही तुमची जर कल्याणला जायची इच्छा असेल तर कल्याणला पश्चिमेला तुम्ही व्हाया रोड जात आहात तर व्हाया रोड तुम्हाला डोंबिवली मानपाडा कल्याणचा जो रोड आहे त्या रोडवरून तुम्हाला जाऊन पत्री पुलावरून पुढे जो चौक लागतो गुरुदेव हॉटेलच्या अगोदरचा, त्या चौकातून
तो चौक, त्यातला एक रस्ता उजवीकडे स्टेशनला जातो, डावीकडचा रस्ता हा रेती बंदरला जातो. गफूर डॉन चौक म्हणून असं तिथं नाव आहे. तर तो जो रस्ता आहे डावीकडचा, त्याच रस्त्यानं जायचं. बैल बाजाराच्या पुढं जो चौक लागतो तो, त्या रस्त्याला डावीकडे जायचं. तिथं सरळ चालत हळूहळू जायचं. तुम्हाला जात असताना उजव्या बाजूला 2 व्हीलरचे गॅरेज दिसतील. पुढे कब्रस्तान आहे. गॅरेज पार केल्यानंतर महाराष्ट्र गॅरेज म्हणून तिथे एक गॅरेजचं दुकान आहे. त्याच्या बाजूलाच एक गल्ली आहे छोटीशी. त्या गल्लीतून जायचं आणि त्या गल्लीत आतमध्ये गेल्यानंतर डावीकडे वळायचं आणि सरळ चालत आतमध्ये जायचं. तिथे विचारा, साळुंखे बाबा कुठे राहत होते. ते तुम्हाला पत्ता सांगतील की ते 2 मिनटं लागतात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तुम्ही चौकशी करू शकता की आता त्या ठिकाणी कोण बसतंय किंवा ते ठिकाण पुढे चालू होईल की नाही होणार. आणि तसं तुम्ही मला पण सांगा की तुम्ही गेला होतात म्हणून. पुढचा प्रश्न आहे, दादा मला माझ्याच कुलदेवतेचा चेडा पाहिजे, काय करू? बघा, आता प्रश्न विचारताना तुम्ही तुमचं कुळदैवत कुठलं, तुमचं ग्रामदैवत कुठलं किंवा तुमचं मूळ गाव कुठलं हे काहीच सांगितलेलं नाही. बरं, मी इकडं मुंबईत आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात तो पत्ता माझ्यासाठी अननोन आहे. मला तुमचा पत्ता माहीत नाही. मग मी इथून बसल्या बसल्या तुमचं कुळदैवत किंवा तुमचा कुळदेवतेचा चेडा आहे की नाही हे कसं काय सांगणार? त्यामुळं प्रश्न विचारताना तुमची मूळ जी पहिली माहिती आहे, नाव गाव, ती सगळी देत जा. म्हणजे तसं मला सांगायला प्रत्येक कुळदेवतेचा चेडा असतोच असं नाही. आणि तुम्हाला चेडा असा सहजासहजी काही मिळू शकत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला चेडा मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याच कुळदेवतेचा चेडा हवाय तर तुम्ही तुमच्या कुळदेवतेच्या ठिकाणी जा आणि तिथे जाऊन चौकशी करा. तुमच्या त्या ठिकाणी कोणतरी झाड तुम्हाला मिळूनच जाईल. मग त्या झाडाकडे चौकशी करा. नाहीतर कोण मांत्रिक असेल त्याच्याकडे जा, त्याच्याकडे चौकशी करा. किंवा सोपा उपाय, तुमच्या कुळदेवतेलाच कौल लावा की तुमचा चेडा मला पाहिजे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथेच मिळून जाईल. पुढचा प्रश्न, जे पैसे न घेता स्वेच्छेने काम करतील असा जालिम माणूस पूर्ण पत्त्यासहित पाठवा. आता बघा, महाराष्ट्रात, भारतात किंवा भारताबाहेर काही माझ्याकडं मांत्रिकांचा सगळ्यांचा पत्ता नाही किंवा मी कुठलंही असं रजिस्टर मेंटेन करत नाही की बाबा हा मांत्रिक आहे, हा बगलामुखी साधना करणारा आहे, हा कामाख्या देवीची साधना करणारा आहे, हा धावजी पाटलाचा भक्त आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे नोंद केलेली आहे. माझ्याकडे अशी कुठल्याही प्रकारची नोंद वही नाही किंवा मी असं कुणाचंही नोंद केलेलं नाही की मी तुम्हाला तुमचं ठिकाण तुम्ही काही न सांगता सगळं इन्क्रिप्टेड ठेवून मला फक्त एवढाच प्रश्न करत आहात. तर तुमचं मूळ ठिकाण कुठं आहे, तुमचं गाव कुठलं, तुमचं मेन देवस्थान कुठलं आहे ते काहीही ना माहीत करू देता जालिम माणूस कुठून शोधून आणायचा? जरी तुम्हाला जालिम माणूस हवाच आहे तर अशा वेळेला तुम्हाला जालिम माणसं जर पाहिजे असतील तर तिकडे बंगालला जा, तिकडे मिळून जातील. त्याच्यानंतर आपल्या इथं तुम्हाला काळूबाईचे पण बरेच भक्त मिळून जातील. जे अंगात वारं येतं त्यांच्याकडे तुम्ही विचारू शकता, फरक पडतो. त्याच्यानंतर तुम्हाला अगदीच जर जालिम करायचं असेल तर बाबा इथं पैशांचा प्रश्न आहे. एकही पैसा न घेता तुम्ही द्याल, तुम्ही 1 रुपये द्याल किंवा 50 पैसे द्याल आणि तुमचं काम करून घेणारा माणूस मिळेल असं तुम्हाला कोणीही सापडणार नाही. तुमच्यावर केलेली करणी जर तुम्हाला काढायची असेल किंवा तुम्हाला एखाद्याचं जर नुकसान करायचं असेल, तुमचा हेतू चांगला आहे की वाईट आहे हे मला ठाऊक नाही, पण तुमचा जो काही हेतू असेल त्या हेतूला पूर्ण करण्यासाठी काही वस्तूंची गरज लागते. मग त्या वस्तू काही फुकटात येत नाहीत, त्या दुर्मिळ असतात आणि फार कमी अशा ठिकाणी त्या वस्तू सापडतात. मग त्या वस्तू घेण्यासाठी तो मांत्रिक किंवा जो तांत्रिक असेल तो स्वतः तर पैसे उत्पन्न करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार. महत्त्वाची 7 धान्य एकत्रित करून वस्तू पुरवण्यासाठीचं म्हणा किंवा 9 धान्याचं करा किंवा 21 धान्य वेगवेगळ्या प्रकारची आणावी लागतात. ह्या ज्या काही साधन सामग्री आहेत त्या महागड्या असतात. त्यामुळं
तुम्ही म्हणाल की मी ₹1 स्वेच्छेनं देते किंवा ₹1.25 देते, ₹1.25 देते, तर अशी माणसं मला तरी वाटत नाही तुम्हाला कोण मिळेल. त्यासाठी तुम्ही एक करू शकता. हे सगळं काही विचार करणं सोडून देऊन तुम्ही आपलं जपाला बसायला सुरुवात करा. तो सगळ्यात साधा, सोपा आणि बिनखर्चाचा उपाय आहे. आजपासून रोज तुम्ही अर्धा तास तरी जप करा किंवा रोज 11 माळ तरी तुम्ही जप करा. मग तुम्हाला जी देवता प्रिय असेल त्या दैवताचा तुम्ही मंत्र जप करा. हे बिनखर्चाचं शक्तिशाली साधनेचा प्रकार आज तुम्हाला मी सांगतो. पुढचा प्रश्न, शत्रू 1760 आहेत. एकाच भोजपत्रावर सगळ्या शत्रूंची नावं लिहू शकतो का? भोजपत्रावर त्याच्या आकारानुसार स्पष्टपणे नावं लिहिता जर येत असतील तर तुम्ही सगळ्या शत्रूंची नावं लिहू शकता. जसं तुम्ही कमेंटमध्ये मला विचारलेलं आहे की शत्रू तुमचे अनेक आहेत, 1760 आहेत, तर त्या सगळ्यांची नावं भोजपत्रावर लिहिता येणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त भोजपत्र आणावी लागतील आणि त्या सगळ्यांवर यंत्र काढून शत्रूचं नाव काढून ते सिद्ध करावं लागेल. तेव्हा कुठे तुमचं काम जे आहे ते होऊन जाईल. पुढचा प्रश्न, माझ्या घरावर कोणी काय केलं आहे असं मला वाटतं, तर मला चांगला भगत सांगा. आता मी इकडं मुंबईला राहतो आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी राहताय हे तर मला माहीत नाही. आता ध्यानाला बसायला गेलं तर मला तुमचा चेहरा माहीत नाही, मला तुमचं नाव माहीत नाही. त्यामुळं इथं परस्पर असं न बघता फक्त एका टेक्स्ट कमेंटवरून सांगणं हे माझ्यासाठी अवघड आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी आजूबाजूला चौकशी करा. नक्कीच कोणीतरी भगत तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला हवंच असेल भगत तर मग काही ठिकाणी देवस्थानांच्या ठिकाणी तुम्ही जा. आता तुम्ही कोकणातील आहात की तुम्ही पुण्याकडचे आहात, साताऱ्याकडचे आहात, कोल्हापूरचे आहात की जळगाव साईडचे, नाशिक साईडचे आहात, प्रत्येक ठिकाणी जागोजागी भगत तुम्हाला दिसतील. झाडं तुम्हाला प्रत्येक गावात एक तरी झाडं मिळतं. मग अशा झाडाकडे चौकशी करायची, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आता शेवटचा प्रश्न ह्या व्हिडिओचा आहे. जोपर्यंत इथं एका साधकाने कमेंट केली होती की जोपर्यंत घरचा आकार वार्षिक कुलाचा राजी नाही, घरचा निर्वंशी राजी नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये किती पण कडक देवस्थान असेल तिथून सुद्धा काम होणार नाही. हे अंतिम सत्य असं हे कमेंट लिहिलेलं आहे. तर मला ह्यावर एकच सांगावंसं वाटतं की असं नाही, हे चुकीचं आहे. अशी अनेक देवस्थानं आहेत, अशी अनेक कडक देवस्थानं आहेत, कडक देवऋषी आहेत. तुमच्या आकाराचा, तुमचा घराचा आकार, आता मी सांगतो, घराचा आकार किंवा कुळाचार राजे नाही, घराचा निर्वंशी राजे नाही. बरं, हा निर्वंशी हा वेगळा कन्सेप्ट आहे. निर्वंशी राजी नाही ह्याचा अर्थ सर्वस्वी वेगळा होतो. तर आकार बिघडला असेल आणि आकार बिघडल्यानंतर घरातल्या लोकांना त्रास होत असेल तरी सुद्धा अशी अनेक कडक देवस्थानं आहेत जिथं सगळा त्रास एका क्षणात घालवता येतो. त्यामुळं हे थोडंसं चुकीचं आहे. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे जे तुमचं उत्तर दिलेलं आहे हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. आता हे का? कारण हा विषय फार मोठा आहे, ह्याला कधीतरी मी स्पष्ट करेन. पण सध्या तरी मला एवढं सांगायचं आहे की अशी अनेक देवस्थानं आहेत. बुलढाण्यामध्ये सुद्धा देवस्थान आहे. त्या देवस्थानला माझे आई वडील गेले होते, मी लहान होतो. त्या बुलढाण्यात असं देवस्थान आहे की तिथं जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि तुमच्या मागे जर कोणी काही लावलं असेल, करणी केली असेल, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते निघून जातं. तुम्ही जर पाप केला असेल, तुम्ही जर कोणावर करणी केली असेल, तर त्या झाडामध्ये ते माणूस अडकून राहतं. त्यामुळे अशी बरीच देवस्थानं आहेत जिथं काढता येतं. मग घराचा आकार ठीक करण्यासाठी बाहेरची शक्ती बोलवावीच लागते. आता हे कधीतरी पुढं स्पष्ट करेन. पण अशा जर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्याकडून हवी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलला आणि आपल्या ह्या व्हिडिओला फॉरवर्ड करा. श्री गुरुदेव दत्त.